मम्मी आत्या अरे अजून कसं नाही आले रे मला तयार करायला. अगं ते येतील, त्यांची पण तयारी बाकी असेल ना. त्यांची तयारी झाली की तुला तयार करायला येईल. हे पण मला बघायला येणार आहेत ना. मग मला तयार करायचं सोडून हे स्वतःच काय तयार होत बसल्यात. याला काय अर्थ आहे? याला काय अर्थ म्हणजे काय? याला काय अर्थ आहे म्हणजे बघ कसं ना नुपूर, तुला तयार होऊन फक्त त्यांच्या समोर जायचं ना. त्यांना इतर कामं पण करायची असतात, थोडा वेळ लागणार. तू जा रे, डोक्यात जाऊ नकोस माझ्या. मी काय डोकं खातोय तुझं, तुला कळत बघा. नट्टू 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 मला बोलायचं नाहीये तुमच्याशी. या किती गोड दिसते तुम्ही तिघी. पण मी चिडली आहे तुमच्यावर. का? आम्ही काय केलंय? काय केलं? अरे मी कधीपासून वाट बघते तुमची आणि तुम्ही आता येताय. अरे मला कधी सजवणार तुम्ही? त्यात हा नीरज माझं डोकं खातोय. मी काय केलंय? तू काय केलं नाही म्हणून ते सगळं झालं. नुपूर तू लक्ष देऊ नको, तो तसाच आहे. आपण तुला छान तयार करू. हा मस्त. तूच काकू तू ग्रेट आहेस. थँक्यू. आता मला मस्त तयार करा म्हणजे त्या सिद्धार्थचे आई वडील ना असे बघतच राहिले पाहिजे. अगं तुला मी असं तयार करू ना की ते बघून वेडे होतील. नाही इतकं नको. मला राहायचंय ना त्यांच्याबरोबर नंतर. उखाणा आहे का? इडली खायला तेव्हाच मजा येते जेव्हा सोबत असते चटणी. इडली खायला तेव्हाच मजा येते जेव्हा सोबत असते चटणी. सिद्धार्थराव माझे पतिदेव, मी त्यांची पत्नी. हा वाव वाव इरिटेटिंग. मस्त इंटरेस्टिंग मामी. हा तेच छान आहे छान आहे. फक्त मला एक तुला सुचवावं असं वाटतं. म्हणजे बघ त्या उखाण्यामध्ये सांबार जरा ऍडिंग कर म्हणजे टेस्टिंग वाढेल. इडली खायला तेव्हाच मजा येते जेव्हा सोबत असते सांबार आणि चटणी. अरे वा बसते की. हो अगदी अगदी अगदी. हा पुढचं सेम. सिद्धार्थ माझे पतिदेव आणि मी त्यांची पत्नी. हा सिद्धार्थ बोल, कुठे पोहोचलास? हा मी पोचतोय थोड्याच वेळात. तिथे सगळं सेट आहे ना? हो ऑल सेट. व्हॉट नॉनसेन्स सेट. मला मराठी मुलगी नकोच आहे. सिद्धार्थ सगळं ठीक आहे ना रे? नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये. आम्ही पोचतोय थोड्याच वेळात. ठीक आहे, बाय बाय. कांदा उत्तप्पा नाही, वाण उत्तप्पा. दादा हा? मी रेड्डी. ए रेड्डी नाही, आपण देशपांडेच. अरे याही साऊथ इंडियन असले म्हणून काय आपण आपलं आडनाव बदलायचं नाही? नाव कोणी बदललेलं नाहीये. अरे आधीच्या कपड्यांमध्ये काही सुधरत नाहीये, त्यात परत तू असले विनोद करतोय भंकस. मी तयार आहे असं म्हणायचं होतं मला. बघ, मी पण तयार आहे. अशी लुंगी नसते त्या सिद्धार्थकडे. अशी घालावी लागते. नाही लुंगी अशीच असते. नाही अशी हवी. अरे अशीच असते लुंगी. कसं समजावू तुला? अच्छा तू मला समजावणार आता? हा तू मला शिकवणार, मोठ्या भावाला शिकवणार? लहान मोठ्याचा काही प्रश्न नाही. आठवतं ना शाळेत असताना काय झालं होतं? काय माहिती का दादा, तेव्हाची गोष्ट वेगळी होती रे. आज परीक्षा आपली असली तरी मार्क माझ्या नक्तूला पडणार आहे. नाही मी बरोबर आहे. नाही बदक नाही, ही कोंबडीच आहे. काय म्हणजे ही लुंगीच आहे, ही अशीच असेल. नाही हो या नाही नाही रे सूर्या. अरे हळू, याला काय हे काय आहे? घरात मंगल कार्य आणि हे कसले हातार घेऊन फिरतोस तू? त्याच्यासाठीच आणलाय. नाही हे बघ, आपण बसून बोलायचं ना नीट त्यांच्याशी. हे कशाला? पप्पा अण्णांच्या हातात नेहमी कोयते असतात. मी बघतो साऊथ इंडियन पिक्चर्स मराठी डब केलेले. हे घ्या, डॅशिंग दिसाल. यांना रास्कला. डोकं तुझं फाइंड इट. अगं गप्पा बाईस कशाला ओरडते सोगाच? मी काही ओरडत नाहीये, काही गाणं गाते. अहो सिद्धच्या आई वडील येणार आहेत ना, त्यांच्यासाठी मी मद्रासीमध्ये स्वागत गीत तयार केलंय. त्याचीच प्रॅक्टिस करते मी. तुझं हे गाणं ऐकून ते आलेले परत जातील तसेच. तेव्हा तू काही म्हणू नकोस. ठीक आहे, गाणं गाऊ नको हे एक वेळ मी समजू शकते, पण मी त्यांच्याशी बोलणार. अगं त्यांना मराठी समजत नाही किंवा तू काय बोलशील ते त्यांना अजिबात कळणार नाही. तुम्ही मला कमी नका लेखू. कालपासून मद्रासी बोलायची प्रॅक्टिस करते मी. ते काही नाही, आता ते आले ना तर मीच त्यांचं वणक्कम म्हणून स्वागत करणार आहे. चंद्रा सूर्य अम्मा
मी यशवर्धना द सक्सेस. हे काय स्वतःच आणि नावाचं केलंय? ई, लता आता इम्प्रेशन पडेल की नाही सिद्धार्थ मेननच्या आई वडिलांवर? आपण ना आपल्या घराचं मिनी केरळ बनवून टाकू. विजू हे बरोबर आहे ना पांढरं लावलेलं? बरोबर छान आहे. अजून कसे पाहुणे नाही आलेत बघ ना, गजरे कोमेजतायत, नवीन आणायला लागतील. काय हे ते नवीन कशाला आणायचे गजरे? ते गजरा बिजऱ्यांचं सोडून द्या, त्यापेक्षा ना मल्याळी शब्द पाठ करून ठेवा. अरे ते इम्प्रेशन मारायला बरे पडतील. हा मी तर असं इम्प्रोव्हायझेशन मारणार आहे ना, इम्प्रेशन मारेन असं म्हणायचं का मामी? अरे मी काही मारलं तरी घाय होणार ते आणि पसंत करणार. वहिनी हे स्थळ नुपूरसाठी आलंय ना? हा नुपूरलाच पसंत करणार. म्हटलं असो जाऊ दे, मी ना मल्याळी मधले ना 4-5 शब्द पण पाठ करून ठेवलेत. लता लता म्हणजे ना आमची ग्रेटच आहे. ए लता ते शब्द आम्हाला पण सांगणार, आम्हाला पण वापरायला बरे पडतील ना. याला राजकला नीट ऐका. लिसन लिसन. हा एल्ले म्हणजे नाही, आय्य म्हणजे आय्या, इर्क म्हणजे बसा आणि येट्टा म्हणजे भाऊ. म्हणजे सूर्य माझा एटा. मी छोटा येता, तू मोठा येता. केवढी छान तयारी केली तुम्ही. हो हे तर काहीच नाही, मी 1 ते 10 अंक सुद्धा पाठ केलेत मल्याळी मधले. मार. अच्छा म्हणजे 1, 2, 3, 4. हुशार आहात तुम्ही. तेच झाले वहिनी. पुढे म्हणजे विचारेन मी मैत्रिणींना, जसं जसं गरज पडेल तशी तशी. नाही पुढं काय रे मी आता मला सांग, ही बाकीची सगळी तयारी झाली का? हो चालेल. हो अय्यो. आले मल्याळी पाहुणे आले. ए, छोटा एटा जा दरवाजा उघड. मालवणीत कशाला बोलतोय? नाही मालवणीत नाही बोलत आहेत ते, मल्याळीतच बोलतात. इल्ले म्हणजे नाही. अरे एवढं कळतं मग तू उघड ना. इल्ले चला म्हणसो. इल्ले इल्ले. इल्ले अवघडा जा. एक मिनिट मी उघडतो जा. हा? नमस्कारम. नमस्कार. घाबरतील ना ते. बरं. ऊन रंड मुन नाल. नमस्कार. नमस्कार. इरक इरक. बसा ना, बसा, बसा, बसा. इरक ना. बसा ना बसा. बसा. इरक प्रॉपरली. नमस्कार, मी ओळख करून देतो. मी सूर्यकांत, सूर्या. आणि हा माझा मोठा भाऊ भाऊजी एकटा एकटा. हा एटा ना. हा माझा मोठा एटा चंद्रकांता, चंद्रा भाऊ. हा ही एटा वाईफ आमच्या वहिनी, ही मटा वाईफ मीन्स माय वाईफ विजू. हा आणि ही आमची शैला एटी. ही आमची फॅमिली. विजू त्यांच्या चहा पाण्याचं पा. काय आहे ना एटा वहिनी, आम्ही तुम्ही येणार म्हणून मद्राशी शिकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी केला प्रयत्न आणि मी आता ह्यांना शिकवते. वा आम्हाला जरा ऐकून दाखवा ना प्लीज. शुअर. म्हणजे वन मन माल असे आकडे आणि त्याच्यानंतर नलंदा खूप छान, उपमा शिरा काय खाणार तुम्ही, नलंदा आमची मुलगी खूप छान, आयो अम्मा किती गोड, हाऊ शुअर, सिट डाऊन. वा 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 खूप छान. ते प्रयत्न करतायत ना. जमतंय सगळ्यांना सगळं जमतंय. वा छान. थँक्यू सो मच. नमस्कारम. वरू. अरे वा वा वा. असं काय बघतोयस? ഞാനൊരു സുന്ദരി കുട്ടീനെ നോക്കിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. म्हणजे काही नाही. ए मला भाषा येत नाही म्हणून काही बोलू नकोस हा तू. काही बोलत नाहीये मी. स्तुती केली तुझी. अच्छा मग मला कळेल अशा भाषेत केली स्तुती तर मला पण बरं वाटेल ना. अगं हो, पण तुला या शब्दांची सवय नको का व्हायला? होईल रे, सगळं होईल. एकदा आपलं लग्न तर जमू दे. हे बघ मी ना
या भाषेचा क्लासच लावणार आहे. म्हणजे माझा पण जरा जिभेचा व्यायाम होईल ना. अनरडवत तडवण दडवून दडे. किती भारी बोलता रे तुम्ही. मग आम्ही भारीच आहोत. हो का? म्हणजे काय? आम्ही पण काही कमी नाही आहोत. हो हो ऑफकोर्स नॉट. बाय द वे तू खूप सुंदर दिसतेस. थँक्यू सो मच. लेकिन फिर भी कुछ कमी है. हो ना. मला पण कळत होतं की काहीतरी मिस होतंय, पण काय कळतच नाही रे मला. मला कळलंय पण. मग काय सांग ना. गजरा. गजरा. हे तुला माहितीये आमच्यात ना बायको रुसली की नवरा तिच्यासाठी गजरा आणतो. आणि तिच्या केसात माळतो. म्हणजे मग गजरा बघून बायको एकदम खुश होते आणि तिचा रुसवा एकदम छू होतो. भारी ना. खूप भारी. पण तू लक्षात ठेवा हे. हो हो म्हणजे काय. पण आता मी हा गजरा माळू. नाही इकडे ते. मी माळतो ना. नाही नाही मी माळते ना माझ्या हातांनी. अगं पण लग्नानंतर मीच म्हणणार ना. हो पण लग्नानंतर. आता जर माझ्या सासू सासऱ्यांनी मला पसंत नाही केलं तर, जर माझं लग्न दुसऱ्या कोणाशी झालं तर, मग तू गजरा माळून कसं काय चालेल नाही का. थँक्यू. ते हे वहिनी केळ्याला काय म्हणतात? तेच बघायचं राहून गेलं. ते हे घ्या ना बनाना वेफर्स. पळम. पळम वेफर्स घ्या ना. हा पळम. आमच्याकडे पळमचा शिकरण करतात, छान करतात. आमच्या पळमच्या बागा आहेत. हा आणि बाजूवाले आम्हाला पल्लमवाले देशपांडे म्हणतात. म्हणजे रे केळीवाले देशपांडे. मामा प्लीज. मी काय म्हणतो, तुमचं इडलीचं हॉटेल तर असेलच ना? आवडे मद्रासी हॉटेल सिंड. हो एवढं सगळं ठेवतं हॉटेलमध्ये. वा वा वा. नो नो देर आर ओनली मद्रासी हॉटेल्स. हो मग तुमचं सुद्धा असेलच ना. हो नो वी आर नॉट मद्रासी. व्हॉट इज दिस? नाही पण सिद्ध म्हणाला की तुम्ही मद्रासी आहात म्हणून. नाही नाही मामा, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते. सिद्धार्थने सांगितलं की ते मल्याळी आहेत. अरे पण मग एकच ना दोन्ही? नाही मामा, एक कसं, मद्रासी आणि मल्याळी वेगवेगळे. इनकी स्टाईल आहे सांबर. बॅड टेस्ट. अगं बाई मीठ जास्त पडलं का. नाही. मग कमी पडलाय का. अरे देवा, मी पण अशी वेंधळी आहे ना. नाही काय आमच्याकडे मीठ फार जास्त खात नाही ना, म्हणून असं चिमूट भरच घालते मी. नो 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 अहो अशा सांबार नसतो. जाईल तेवढं खा. एक मिनिट, मी 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 दुसरं बनवून आणते. काय होणार आहे कळत नाहीये. लक्ष द्या जरा कामाकडे. दुरुस्त करून आणते. आपण तोपर्यंत बोलूयात ना. तुम्हाला काही शंका असतील, काही डाऊट, काही विचारायचं असेल तर विचारू शकता. म्हणजे സാമ്പാറയി येईल तोपर्यंत. ഞങ്ങൾ ഇതൊന്നും ഞങ്ങളുടെ വീട്ടിൽ ചെയ്യില്ല. ഞങ്ങളുടെ വീട്ടിൽ നിന്ന് വലിയ വലിയ പ്രപ്പോസൽസ് വന്നിരുന്നു സിദ്ധിന് വേണ്ടി. ഞങ്ങൾ ഡിസിപ്ലിൻഡ് ആണ്. പക്ഷെ ഇത് സിദ്ധിന്റെ ഒരു ആവശ്യമാണ്. येस येस आय ऑल्सो डोंट लाईक हिज डिसिजन. एक मिनिट. भाषा कळत नसली तरी राग आलेला कळतो आम्हाला. आम्ही कुठे ऐरे गैरे नाहीये. देशपांडे आहोत आम्ही. काय त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं म्हणून हा लग्नाचा विषय आम्ही पुढे रेटलाय. तुमची संस्कृती आणि तुमची परंपरा यांचा आम्हाला अभिमान आहे आणि तो पाळतोय आम्ही आतापर्यंत. म्हणून इतका पाहुणचार केला की नाही. या लग्नाच्या निमित्ताने दोन घरं एकत्र येणार असं नव्हे, तो दोन संस्कृती एकत्र येणार आहेत म्हणून हा आमचा प्रयत्न चाललेला आहे. पण जर देशपांडेंच्या घरात येऊन तुम्ही देशपांड्यांचाच अपमान करणार असाल तर ते आम्ही देशपांडे कधीही सहन करणार नाही. काय तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका. नाही काय आहो, आमची नकटू ना म्हणजे नुपूर नुपूर सगळ्यांची खूप लाडकी, एकुलती एक आहे ना हो. तिच्यासाठी सगळ्यांचा खूप जीव तुटतो म्हणून बोलला असेल थोडं तो.
मनात काही नसतं अहो, बोलून जातो असाच. एक मराठी माणूस काय म्हणतोय ते जरी तुम्हाला नसेल ना कळत, एक बाप काय म्हणतोय त्याचं अंतःकरण समजून घ्या. नाही, आमच्या मंडळी समोर, माझ्या मिसेस समोर काही बोलू नका प्लीज. अहो, हे लग्न ठरेल म्हणून खूपच आनंदात होती. प्लीज तिच्या समोर काही बोलू नका. आपण बोलू ना, काहीतरी मार्ग काढू, आपण बोलू. मामा, अरे काय झालं, असं का बाहेर आलास तू? बघ नीरज, आता माझ्या संतापाने हे घर सुद्धा कोसळू शकतं, पण मी शांत आहे. हे काय माणसं आहेत काय? एक तर ही माणसं काय बोलतात हे आपल्याला कळत नाही, तरी सुद्धा आपण त्यांच्या भाषेत बोलायचा प्रयत्न करतोय, त्यांना हवं तसं वागायचा प्रयत्न करतोय, त्यांना हवं तसं खायला द्यायचा प्रयत्न करतोय, तरी अयो हे चांगलं नाही, अयो हे चांगलं नाही, असं सुरू आहे यांचं. मामा, अरे आपलं कल्चर आणि त्यांचं कल्चर थोडाफार फरक असणारच ना. हा, आपण एक काम करूयात ना, आपण थोडंसं ऍडजस्ट करून घेऊया. थोडं काय काय ऍडजस्ट करायचं म्हणजे काय करायचं? हे जे काही बोलतील ते आपण ऐकून घ्यायचं का? हो, काय नुपूरसाठी नुपूरसाठीच मी अजूनही शांत आहे. नाही तर असल्या लोकांना मी घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं. अरे नुसती लुंगी मोकळी असून चालत नाही, मन सुद्धा मोकळं असायला पाहिजे. अरे आम्ही काय जोकर आहोत का? मग कोणासाठी करतो आम्ही सगळं? मामा हे बघ, सिद्धार्थ चांगला मुलगा आहे ना, मग झालं ना. आम्हाला सुद्धा भावना आहेत ना. प्रत्येक गोष्टीला कशी नावं ठेवतात हे लोक. अरे आम्ही सुद्धा त्या पिंगळींना नावं ठेवतो, पण ते आहेत तसे, वागतात तसे, म्हणून ही लोक उद्या आपल्या नकुडीला नावं ठेवतील. मामा, आपल्या नकुडीला कोणी नावं ठेवू शकते हे का? काय हिंमत आहे कोणाची? काय हिंमत आहे कोणाची नकुडीला नावं ठेवायची? लाखात एक पोरगी आहे माझी. हा, मग झालं ना, टेन्शन कसले? हे बघ, आपण ना आता सिद्धार्थ आणि नुपूरला बघूया, त्यांचा विचार करूया. ओके, तू शांत राहा. हा? चल हा. मामा चल ना. थांब एक मिनिट. आता काय झालं? वहिनी, या वेळेला तरी नक्कूचं लग्न ठरेल ना? सासू जरा खाष्ट वाटते, पण नवरा मुलगा बरा आहे ग. सासू काय आज आहे उद्या नाही. तुम्ही काळजी करू नका दोघी जणी, मी बघते काय करायचं ते. हा, तर एटा वहिनी, अण्णा दादा, कधी करायचं कल्याणम? वहिनी आहो, कुणाचं कल्याण करताय? मल्याळम मध्ये लग्नाला कल्याणम म्हणतात. हो का? मग तुम्हीच बोला विचारा त्यांना. बरोबर. हाँ, कल्याणम वेन कल्याणम कल्याणम। अरे यहाँ अब तक कुछ भी तय नहीं हुआ और आप कल्याण तक पहुंच गए। नमस्कार करताना. नमस्कार. सीट डॉटर. सिद्धार्थ ये पेंगुटी अंदर चाहिए ना. फाइन फाइन. फाइन ओह यू मीन फाइन आर्ट्स. ओह गुड गुड गुड. नाही म्हणजे आर्ट्स तर तिचं एकदम फाईनच आहे, काही प्रश्नच नाही. अहो चित्रकला म्हणू नका, हस्तकला म्हणू नका. हो हो, सुंदर सुंदर ग्रीटिंग्स तिनं स्वतःच्या हाताने बनवली आहे आणि सगळं रुकवताचं सामान आहे ना स्वतःच्या हाताने तयार केलंय. अहो नाही सूर्या काका, माझी आई असं विचारते की नुपूर काय करते. ती घरीच असते. म्हणजे आम्ही सगळ्यांनीच तिला सांगितलंय नोकरी वगैरे करू नकोस. आणि काय आमचा केळ्यांचा बिझनेस आहे ना, तर आम्ही पोटा पाण्या एवढा कमावतो. हा, तुम्हाला आमची नुपूर आवडली आहे ना? काय हो, आवडली ना आमची नुपूर तुम्हाला? हाँ आवडला. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. या आले, बसा. आईसाहेब, बाईसाहेब, सिद्धार्थच्या आई बाबांना आपली नक्कू पसंत आहे. हा? काय सांगतोस? म्हणजे आता नुपूरचं लग्न होणार आणि टॉवरही होणार. साहेब मला गॅरंटी होती आपल्या नुपूरला बघितल्यानंतर यांचा राग शांत होणार. वन मिनिट, जस्ट मिनिट. सिद्धू इवरे आ रहा ना. ह्या नुपूरच्या आजीज आहेत. ह्या आई आजी आणि ह्या बाई आजी. नमस्कार. व्हॉट? आई आजी, बाई आजी. येस वी हॅव टू आजी. एक लग्नाची आजी, एक प्रेमाची आजी.
नो 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 व्हॉट इज दिस? आता यांना कसं सांगायचं? मी सांगते आय एम टेलिंग हा. आप्पासाहेब मेन माणूस, आईसाहेब विथ मॅरेज फर्स्ट वाईफ, बाईसाहेब नो मॅरेज विथ लव. No marriage? No, 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 no. This is not good. Nupur good. Idli good. Sambar no good. Two wives no good. Lafda no good.